हाय, हॅलो, नमस्कार. मराठी पोरगीच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि परत यायचं होतं गावाला. समाधानानं सुट्टी पडल्या म्हणून 4 दिवस मावशीकडे गेलं तर घरातली काय राहू देणार म्हणताना आज आणि भावाला घेऊन परत आलो. घरात दंगा करणारा मेंबर नसला का नाही घर कधी मोकळं मोकळं वाटतंय. मग काय आलो की आणि परत आज येताना निम्मा प्रवास उभारूनच झाला आणि नंतर न बसायला पण जागा मिळाली बघा. निवांत पैकी बसलो आणि आलो की मग आतनी स्टँडवर. आणि आतनी स्टँडवर आल्यानंतर न काही इकडे बस पाहिजे की म्हणताना मंगसुळीची बस पकडलो आणि मंगसुळीत येऊन पोहोचलेलो बघा. तर मंगसुळीकर आज आलेलो बघा तुमच्या गावाला. बस मधनं उतरलो तसं व्हिडिओ करूनच घेतलो कारण भाऊ अजून आला नव्हता न्यायला. मग काय व्हिडिओ करून घेतलो. भाऊ पण आलताच आणि मग चाललो की आमच्या गावाला. काय नवच ऊन एक लय होतं बाबा. काय नको वाटलं बघा. असं बोलत बोलत कवा गाव गाठलो ते पण कळलंच नाही बघा. गावात गेले गेले म्हटलो भावाला की आईस्क्रीम घेऊन जाऊया म्हणताना दुकानात गेलतो बघा. आणि दुकानात गेल्यावर दादांना म्हटलं की 100चं आईस्क्रीम द्या. दादांना वाटलं की 100 आईस्क्रीम द्या. दादा पण चकितच झाले आणि म्हटलं नाही नाही 100 रुपयाचं आईस्क्रीम द्या. काय सांगू असं पण होतंय बघा. आईस्क्रीम घेतलं आणि चला म्हटलं आता घर गाठायचं पटणं कारण ऊन एक एवढं आहे ना नकोच वाटायला लागलेलं. घरात यायच्या आधीच वाट बघा लागलेला आमची. आणि घरात गेले गेले बघा भावाला असं बसू पण दिलं नुसतं उड्याच मारा लागलेला. जणू म्हणत असेल की त्याला किती दिवसात ना आलायस मला एकट्याला सोडून गेलेला. आता घरात आलोय म्हटल्यावर आणखी निवांतच झालोय. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.